व्यक्त करायचं आहे। मी हळदिवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शनपर आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती हो, मी प्रथमच या दोडामार्ग तालुक्यामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून येतोय। एवढंच सांगतो तुम्हाला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचं क्रिकेटचं माहोल आहे तरुणांमध्ये, त्यापेक्षा सर्वात मोठा प्रतिसाद या दोडामार्ग तालुक्यामध्ये प्रथम वर्षी मिळतंय, याबद्दल मी तुम्हाला अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा हौशीची जी स्थापना केली त्यामध्ये वयवर्ष 40 ते वयवर्ष 80 पर्यंत सर्व खेळाडू खेळत आहेत। आणि हे करतेवेळी ह्या खेळाडूंमध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, शिक्षक आहेत, सर्व प्रकारचे लोक ह्यात इन्व्हॉल्व होत आहेत। ही संकल्पना 10 वर्षापाठीमागे मला सुचली आणि ही सुचत असतेवेळी आजच्या तरुणाला वाटत होतं की जुने खेळाडू काय खेळत होते, त्यांचा खेळ कुठल्या प्रकारचा असेल। परंतु मित्रांनो, इजी मनी आणि मोबाईलमध्ये तरुणाई अडकली आहे। वडिलांचं टेन्शन वाढतं, आईचं टेन्शन वाढतं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण काय खेळलो हा आदर्श आपण लोकांना दिला पाहिजे, विशेष करून आपण तरुणांना दिला पाहिजे। ह्या माध्यमातून मी सिंधुदुर्ग जिल्ह्याची हौशीची स्थापना केली आणि हे करत असतेवेळी शिरोडकर सर असतील, जय भोसलेसारखे समाजात स्थान करणारे व्यक्ती असतील, प्रथमतः मी जय भोसलेचं अभिनंदन एवढ्यासाठीच करेन, कुठलीही संकल्पना सत्यात उतरायची असेल त्याला पायाभूत मजबूत केलं पाहिजे। जय भोसले, मी तुमचं अभिनंदन एवढ्यासाठीच करेन, मैदानासाठी जे तुम्ही परिश्रम घेतलात त्यासाठी मी हौशीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला सलाम करतो आणि अशा व्यक्तींच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे या मताचा मी आहे। मित्र हो, आज ह्या ठिकाणी मान्यवरांमध्ये बरेच लोक आहेत। क्रिकेटमध्ये ज्या प्रकारचं सभ्यता आहे त्या सभ्यतेचा एक गुण म्हणजे जात पक्षच्या पलीकडे जाऊन सर्व लोक एकरूप होऊन खेळतात, मौज मजा करतात। आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे ज्यावेळी उतार वयात आपल्याला कोणीही विचारत नाही त्यावेळी मित्राची गरज असते। या मताचं मी आहे की 40-45 नंतर मुलगा म्हणतो बाबा तुम्ही थांबा, तुमचं वय झालं, बायको म्हणते आता ह्या म्हातारपणी तुम्ही काय करू नका, कामाला आम्हाला लावाल, राजकारणी म्हणतात तुम्ही राजकारणात भरपूर काम केलं, आता तुम्ही थांबा, तरुणाच्या हातात देऊया। त्यावेळी आपला सच्चा मित्र असतो तो आपल्या मैदानात काम करणारा, आपल्याबरोबर साथ देणारा, जगामध्ये कोणी नसतो त्यावेळी सच्चा मित्रच आपल्याला उपयोगी पडतो। आपण जीवनामध्ये कितीही पैसा कमवा, तो पैसा नेता येत नाही, परंतु माणसाच्या रूपातून आपण केलेली मदत ही शेवटपर्यंत टिकून राहते आणि त्या टिकून राहणाऱ्याला आपण जी साथ देतो त्याला मित्र म्हणतात। आज बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत। संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोडामार्गमध्ये फक्त आमच्या तालुक्याची बांधणी झाली नाही आहे। मी जय भोसले आणि त्यांच्या सहकार्याने एक आवाहन करतो, तुम्ही अशा प्रकारचं नियोजन करा, एक कमिटी स्थापन करा। आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 60 लोक आहेत, साधारणतः 65 आहेत सावंतवाडीमध्ये, 143 आहेत मालवणमध्ये, कणकवलीमध्ये आहेत 55। अशा प्रकारची संपूर्ण जिल्ह्याची बांधणी मी आणि माझे सहकारी धुरीसाहेब असतील, शरद शिरोडकर असतील, अशा लोकांनी केली आहे। आज मला प्रथमच असा आनंद होतो की एवढा रिस्पॉन्स पहिल्यांदा बघितला आणि पहिल्या टुर्नामेंटला जो दोडावाडग्यावाल्याने दिला आहे त्याला मला सलाम करायचा वाटतो। आणि अशा प्रकारचं स्पर्धेचं नियोजन करा, एकत्र बसा, जीवनाचा आनंद अखेरपर्यंत आपण जीवनामध्ये घेतला पाहिजे या मताचा मी आहे। आयुष्याच्या सकाळी ज्या प्रकारची आपण मौज मजा केली त्या आयुष्याच्या संध्याकाळीसुद्धा आपण तशा प्रकारची केला पाहिजे या मताचा मी आहे। आनंद घेऊया, एकत्र येऊया आणि जय भोसले मी तुम्हाला जबाबदारी देतो, तुमच्या सहकार्याने एकत्र करा। हा जिल्हाध्यक्ष तुमच्या पाठीशी ठाम आहे। ज्या प्रकारे तुम्हाला मी सलाम करतो की पायाभूत मूलभूत ज्या प्रकारे तुम्ही मैदान मिळवून दिलात त्या प्रकारचा तालुक्याचा सेट मला मिळवून द्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आपण जी या ठिकाणी संकल्पना मांडली, निश्चितपणे पुढच्या वर्षीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्ग तालुक्याचा लिजेंड संघ तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल याची मी तुम्हाला ग्वाही या ठिकाणी देतोय। या ठिकाणी दोडामार्ग तालुक्याचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मिमिक्री आर्टिस्ट
ज्याने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या चित्रपटामध्ये संगीत दिलंय त्या आमचे मित्र अरुण गौंडळकर यांचं या ठिकाणी हेही उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अरुणजी गौंडळकर आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनाने स्वागत केलंय, कारण वेळ बराच होईल. या दोडामार्ग तालुक्याचे आमचे खाकी वर्दी ज्यांच्यामुळे आपण निवांतपणे आपल्या घरामध्ये झोपू शकतो, निवांतपणे उद्याच्या पहाटेची गोड स्वप्न पाहू शकतो, असे खाकी वर्दीचे आमचे सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना मी विनंती करतोय त्यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वात प्रथम मी मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अशा सर्व मंडळींचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, मला सन्मान दिला. आणखी व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आहेत त्यांनासुद्धा हा आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी करून घेतलं. हल्ली ना मोबाईलचा रोग लागलेला आहे लोकांना, आणि लहान मुलं जी आहेत ती लहान मुलं जमिनीपासून दूर राहायला लागलेत. आणि हे शहरामध्ये जास्त पाहायला मिळते. ग्रामीण भागामध्ये अजून तरी मुलांच्या किंवा तरुण पिढी जी आहे त्यांच्या पायाला जमीन लागते, मैदान लागते, परंतु शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की जमीन लागत नाही पायाला. तर जमीन लागणं गरजेचं आहे. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो, कबड्डी असो, खो खो असो, कोणताही खेळ असो, त्या खेळाची जी जमीन आहे, मैदान जे आहे ते मैदान पायाला लागणं फार गरजेचं आहे मुलांच्या किंवा पिढीच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी, दोन्ही आरोग्यासाठी. तर मी पाहतोय की बऱ्याच भागामध्ये एक वेगवेगळ्या खेळांची क्रेज आहे. जसं की मी आमच्या कोल्हापूरमध्ये, मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळाची फार क्रेज आहे. रत्नागिरीमध्ये कबड्डीची फार क्रेज आहे. माहिती आहे ना तुम्हाला, बऱ्याच जणांना माहिती असेल. रत्नागिरीमध्ये मोठ्या, जसे आता तुमचे क्रिकेटचे टुर्नामेंट्स भरत आहेत तसे तिथे कबड्डीची टुर्नामेंट्स भरतात आणि अगदी राज्य लेवलपर्यंत भरतात. तर इथे मी आता आल्यानंतर पाहायला लागलो की क्रिकेटची जास्त क्रेज आहे. आणि ही एक फार चांगली गोष्ट आहे की हे पण मी नवीनच पाहतोय संकल्पना की 40 नंतर ज्या वेळेला त्याला कोणी विचारत नाही किंवा ज्या वेळेला त्याच्यामध्ये काही ऊर्जा नसते हां, अशा वेळेला त्याला ऊर्जावान बनवतं अशा टुर्नामेंट. हां, त्याला खेळायला भाग पडतं आणि त्याची जी एक दमन झालेलं असते ना, आणि बऱ्याच वेळेला हे मिळत नाही, आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही, असं होतं. हां, लहान मुलं आहेत किंवा हे आहेत, तरुण मुलं आहेत, ते कुठं ना कुठं जातात, खेळत राहतात. परंतु आफ्टर 40 काय होते की मनुष्य आपल्या जबाबदाऱ्यामध्ये, हां, कौटुंबिक जबाबदाऱ्यामध्ये, त्यांच्या काही अन्य काही जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदारीमध्ये अडकून जातो. आणि मग काय होतं की साधारणतः वयाच्या 20, 22, 25 नंतर तो मैदानापासून दूर जायला लागतो. तर मी इथे ज्या लोकांनी हे नियोजन केलेलं आहे त्यांचं अत्यंत आभार मानतो दोडामार्ग पब्लिकच्या दृष्टिकोनातून, की त्यांनी काय काय असं ना की पुन्हा लोकांना मैदानाकडे वळवलं, लोकांना एक मनोरंजनाचं साधन आणून दिलं, लोकांना मानसिक आरोग्यदृष्ट्या त्यांना एकदम चांगलं बनवलं, आनंदी बनवलं, त्यांना आनंदाचे क्षण लोकांना दिले. इथल्या सर्व मान्यवरांना पण आनंदाचे क्षण दिले. आता मी आलो, एक 10-15 मिनिटं झाले मॅच पाहायला लागले, तर मी पण सगळं विसरून, आता आमचे इलेक्शनचे मोहोल सुरू आहेत, प्रचंड तणाव आहे, कुठे कुठे जावं लागते, गावोगाव फिरावं लागते. तर इथं आल्यानंतर 10-15 मिनिटं मी पण साहेब ना विसरून गेलो सगळं, आणि मस्त 10-15 मिनिटं एन्जॉय केला मी. तर हा जो आनंद आहे, चला आमचं दुर्दैव म्हणतोय की आम्हाला तेवढाच आनंद मिळाला. तर आपण जो एन्जॉय केला त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं, इथे आयोजकांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याने स्पर्धेसाठी आम्हाला बहुमोल अशा सर्व 16ही सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत केले, त्याचबरोबर
बेस्ट बॉलरपासून वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके ज्यांनी पुरस्कृत केले ते दोडामार्गचे नगराध्यक्ष सन्माननीय चेतनभाई चव्हाण हे या ठिकाणी आलेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. आपला वाढदिवस झाला आहे, किती वर्षाचे आपण झाला आम्हाला माहीत नाही, मात्र ज्यावेळी तुम्ही पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तुमचा वाढदिवस साजरा कराल त्यावेळी 40+ असाच वाढदिवस साजरा करावा असं मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना गेली 15 वर्ष मी जवळून ओळखलो, ज्यांना देवदूत म्हणून आम्ही ओळखतो, आरोग्य खात्यामध्ये ज्याने अनेक ज्या क्रिटिकल परिस्थितीमध्ये ज्याने आरोग्य सेवा दिली, 5 वेळा एकाच आरोग्य केंद्राला आनंदीबाई जोशी पुरस्कार ज्यांनी मिळवून दिला ते डॉक्टर जगदीश पाटील हे आपल्या या ठिकाणी आपल्या साटेली बेडशी PHC मध्ये कार्यरत आहेत. त्यांना मी विनंती करतो, साहेब आपले जिव्हाळ्याचे संबंध असेच कायम राहतील आणि आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. थँक्यू जयजी. आदरणीय व्यासपीठ, सर्व सन्मान्य उपस्थित खेळाडू, खरोखरच एक आनंदाचा क्षण आहे. जयजींनी सांगितलं की व्यासपीठावर एवढे पाहुणे बसलेले आहेत की भरपूर पाहुणे, म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, ह्या म्हणजे उद्घाटनाचा समारंभ असेल किंवा बक्षीस वितरण समारंभ असेल, की खरोखर एवढं ह्या भागामध्ये होणं म्हणजे फार कौतुकास्पद बाब आहे. त्याचबरोबर मला एक जाणवलं आल्या व्यासपीठावर चढताना की बक्षिसांची संख्या इतकी आहे की भरपूर आहे. म्हणजे आम्ही बघितले बांध्यामध्ये पण थोडेफार असतात, पण हे बघा की किती बक्षिसं, म्हणजे टेबल सगळं फुरत नाही. म्हणजे खरोखरच एक कौतुकास्पद आहे की चांगली गोष्ट आहे. सरांनी सांगितलं नाही की ओतारी सर म्हणले की 40+ वर फार लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ठीक आहे तरुणाईमध्ये आपण वेगवेगळे खेळ खेळत असतो, परंतु 40+ला गेलं की बरेचसेच आजार, बरेचसेच व्याधी आपल्याला जडत असतात आणि मग लोकांचा रस जातो. आजकालच्या जगामध्ये बघा किंवा आपल्या ह्याच्यामध्ये पण बघा की साधं 18 वर्ष झाली की माणसाला हार्ट अटॅक यायला सुरू झालेत बघा. म्हणजे साधं म्हणजे पूर्वी जर लोक असतील तर त्यांना बघा 100 वर्ष 95 वर्ष सगळं लोक चांगली राहत होती. आपण तसंच आहोत, पण आता आपली लाईफस्टाईल जीवनशैली बदलली आहे. खेळापासून दूर जायला लागले. सरांनी सांगितलं मातीला पाय लागत नाहीत लोकांचे. मोबाईल, इंटरनेट भरपूर आहेत, त्याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. तसेच पूर्वी लोक कष्टाची कामं करत होते, आता सगळं बैठं काम पाहिजे. म्हणजे कुठल्याही ऑफिसमध्ये जावा, सगळं एका क्लिकवर सगळं मिळते माहिती. अभ्यास करायचं म्हटलं तर गुगल आपण सर्च करतोय, सगळ्या माहिती करतात. खरोखरच गरजेचं आहे की 40+ शासनानं सकट वेगवेगळे उपक्रम 40+साठी दिलेले आहेत की मधुमेह असेल, हृदयविकार असेल, हे गोष्टी 40+ व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि हे व्यायाम कसे होतात की आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल. खरोखर क्रिकेट चांगलं आहे. आपण क्रिकेटमध्ये आमुगलागर बदल होत गेला आहे. मग जयनी सांगितलं की सुरुवातीला पांढऱ्या ह्याच्यात खेळत होतं कसोटी बघायला. म्हणजे कसोटी बघायचं म्हटलं की 5 दिवस कसं बघायचं, कंटाळा यायचा, मॅचचा रिझल्ट काय आहे. नंतर आलं 50-50 ओव्हरची मॅच आली, 20-20 आले. आता आपण गावामध्ये 8 ओव्हर 6 ओव्हर घेतो, शॉर्ट बट स्वीट, चांगला आहे, मजा चांगली येते बघायला, आनंद येतो. त्यावेळेला बघत असताना आपल्याला तणाव हा सगळ्यात डेंजर असेल, तर तणावाला आपण घालवायचं असेल तर खेळ पाहिजे. खेळ असेल तर वाचन, खेळ असे गोष्टी होणं गरजेचं आहे की त्यांना तणावामुळे आपल्याला कमी होईल. आणि तणाव एकमेव कारण आहे की मायोकार्डियल इन्फेक्शन असेल, ब्लड प्रेशर असेल, मधुमेह असतील, हे सगळे कारणं तणावामुळे होतात. जर तणाव नसेल तर 100% आपल्याला आपलं आरोग्य निरोगी राहील. मी विजेत्या सर्व संघांचं अभिनंदन करतो. खरोखरच त्यांनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळून आपले कौशल्य दाखवले. फार अवघड आहे काम करणं असं या खेळामध्ये काम करून. आणि ज्यांचं उपविजेता असतील त्यांनी पण काही नाराज होऊ नका की आपल्या काही त्रुटी असतील, त्या त्रुटी सुधारल्या पाहिजेत आणि त्या त्रुटीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊन पुढल्या वर्षी चांगल्या पद्धतीने आपण कसं काम करू याकडे लक्ष करावं. मला इथं बोलवलं आयोजकांचं मी खरोखरच आभारी ऋण व्यक्त करतो. आणि आपला काय असेल, जसं बांध्यामध्ये आमचे ऋणानुबंध आहेत तसेच भेडशी गावातील सगळ्यांचे माझे ऋणानुबंध चांगले राहतील. मला येऊन थोडेच दिवस झाले आहेत, पण मी एक 5 ते 6 वर्षच आहे माझी सर्व्हिस. पण चांगल्या पद्धतीने आपण लोकांना आरोग्य सेवा देऊ. कधीही तुम्ही अडचण आली कधीही सांगा, काही प्रॉब्लेम येणार नाही. मला बोलवलं, थँक्यू, धन्यवाद जयजी, आणि सर्वांचे आभार. धन्यवाद सर. ऋणानुबंध दोन्ही बाजूने टिकवले जावेत हीच समाजाची इच्छा असते आणि आपण दिलेला शब्द आपण टिकवाल. तत्पूर्वी मित्रांनो,
आपला दोडामार्ग तालुका लिजेंडचं पर्व पहिलं अजून संपलेलं नाही, कारण पारितोषिक वितरण सोहळा अजून बाकी आहे. मात्र तत्पूर्वी दोडामार्ग तालुका लिजेंड्स पर्व दुसरं यासाठी प्रायोजक आपल्याला आणि बक्षिसाची रक्कम पण पुढच्या वर्षी वाढलेली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 25,555 रवींद्र उर्फ बाळू आयरे यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलेलं आहे. तर द्वितीय पारितोषिकामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 15,555 गौरीश टोपले यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आम्ही अनेक स्पर्धा फिरलो. अनिल हळदिवे सरांना माहिती आहे, पारितोषिकं या ठिकाणी जमा करताना सगळ्यांच्या तोंडाला फेस येतो. मात्र आमची स्पर्धा ही पुढच्या वर्षीची, मात्र त्याची बक्षिसे आजच या ठिकाणी अनाऊन्स होत आहेत. त्याबद्दल या दात्यांचे ऋण आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आता थेट पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळण्यापूर्वी मुख्य म्हणजे ज्यांच्याबरोबर आम्ही प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेत असतो आणि युवकांना एक प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते दोडामार्ग तालुक्याचे एक राजकीय पदाधिकारी, त्याचबरोबर कसई दोडामार्गचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष सन्माननीय चेतनजी चव्हाण, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व तसेच समोर असलेले सर्व लिजंड्स मान्यवर, आजच्या ह्या दोडामार्ग तालुक्याच्या लिजंड्स टुर्नामेंटसाठी मला उपस्थित इकडे आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी मनापासून तुम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो आहे. खरं सांगायला गेलो तर खेळाला वय नसतं आणि आज ही खरं कल्पना, ही जी स्वप्न आज खरं बघितलं आम्ही 2 दिवसात, की मी काल इकडे दुपारपर्यंत होतो, जी खेळाचा आनंद घेत होते आणि बाहेरून बघत पण होते. ह्याचं एक वैशिष्ट्य कौतुक वाटतं की सर्व काम धंदे सांभाळून पण इकडे 2 दिवस तुम्ही सर्वांनी दिलात, त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. एवढे टुर्नामेंट गेलो मी बघिततो, प्रत्येक बक्षीस वितरण असतो तालुक्यात किंवा तालुक्याच्या बाहेर पण लिजंड टुर्नामेंटचं एकच खास म्हणजे जेवढी व्यासपीठावर गर्दी आहे तेवढं समोर पण गर्दी आहे. कारण बक्षीस वितरणाला फक्त माणसं 5 किंवा 10 असतात समोर, पण खरंच लिजंड म्हणजे काय हे आज खरंच मी दाखवून दिलं आहेत. आणि पुढच्या वर्षी पण याचा जयजी तुम्हाला सर्वांना एकच माझी विनंती आहे की मान आमच्या दोडामार्गला द्या. पुढच्या वर्षी आम्ही सर्व तुम्हाला स्पॉन्सरशिप करू, स्टेजपासून सर्व काय ते. आणि दोडामार्गमध्ये आपण परत कसं घडवू. 2 वर्ष मला खेळायला भेटणार नाही, पण 3ऱ्या वर्षी नक्की मी खेळणार आहे. तरी सर्वांचे इकडे मी आभार मानतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आम्हाला पुरस्कर्ते म्हणून लाभलेल्या या आमच्या पुरस्कर्त्यांना आमच्या या दोडामार्ग तालुका लिजेंड्स चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं आमची एक आठवण म्हणून या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. आमचे मुख्य पुरस्कर्ते या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांक रोख रुपये 20,000 कैलासवासी बाबाजी दाजी आयरे व कैलासवासी अनुसुया बाबाजी आयरे यांच्या स्मरणार्थ रवींद्र उर्फ बाळू आयरे यांनी पुरस्कृत केलेले होते. त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. मी या ठिकाणी लहू खानोलकर आपल्याला विनंती करतोय, बाळू आयरे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या स्पर्धेसाठी हे दोन्ही चषक 1 नंबर आणि 2 नंबर, त्याचबरोबर रोख रुपये 10,000 या ठिकाणी या मी त्याला उद्योजक म्हणणार नाही, क्रिकेट वेडा राकेश महाजन यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती मी संदेश रेडेकर यांना करतोय.
त्याचबरोबर या स्पर्धेतील मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक यांच्यासाठी पारितोषिक पुरस्कृत करणारे नगराध्यक्ष सन्माननीय चेतनजी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। मी प्रमोद गवस यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या आणि प्रमोद या ठिकाणी चेतनजी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करा। दोडामार्ग तालुक्याचं भूषण असलेलं सिने कलाकार म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अरुणजी गोंडळकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो। अमित देसाई आपल्याला विनंती असेल अरुण गोंडळकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। मित्रांनो, या रणरणत्या उन्हामध्ये आम्हाला लागणारं पाण्याचं सहकार्य असू दे किंवा इतर सहकार्य करणारे आमचे मित्र, फक्त आम्ही शब्द टाकायचा अवकाश, त्यावेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही पुढे व्हा, लागणारी मदत मी करेन असं सांगणार या ठिकाणचे आमचे मित्र मनोजजी पारसेकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची मी विनंती बाबा मयेकर यांना करतोय। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी महत्त्वाची 2 बक्षिसं ज्याने आम्हाला पुरस्कृत केलीत, तृतीय व चतुर्थ क्रमांकाची पारितोषिकी पुरस्कृत करणारे सन्माननीय नरेश आत्माराम गवस करपाल गोवा येथील उद्योजक यांचा सन्मान करण्यासाठी मी शानी बोर्डेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि सन्माननीय नरेश गवस यांचा या ठिकाणी सन्मान करावा। या दोडामार्ग तालुक्यातील महत्त्वाचे असलेले साटेली भेडशिया प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर जगदीश पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी कृष्णा नाईक आपल्याला विनंती करतोय डॉक्टर जगदीश पाटील यांचा आपण सन्मान करावा। मी शाबी तुळसकर यांना विनंती करतोय, जिल्हा हौशी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रातिनिधिक स्वरूपात अध्यक्ष सन्माननीय अनिल हळदिवे यांचा या ठिकाणी सन्मान करावा, कारण पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी कदाचित शाबी तुळसकर जिल्हा हौशी संघटनेमध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसेल। आता आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळूया। मित्रांनो, 8 संघ होते सर्व। ही क्रिकेट स्पर्धा यासाठी ओळखली जाईल, कोणताही वादविवाद, कोणताही भांडण तंटा न होता ही क्रिकेट स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडली। त्याबद्दल सर्व खेळाडू, सर्व संघ मालक, संघाचे कर्णधार यांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतोय। जाऊया आता थेट पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। अंतिम पत्रकार सुहास देसाई आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी फायनल मॅच म्हणजे अंतिम सामन्यातील उत्कृष्ट बॅटर आणि हे पारितोषिक जात आहे, एनी गेस? बाबूसो 11 संघाचा
यशवंत उर्फ बाबू गवस आणि त्याचबरोबर या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ही यशवंत उर्फ बाबू गवस। मी या ठिकाणी रवींद्र आयरे यांना विनंती करतोय की या खेळाडूचा सन्मान करायचा आहे। मित्रांनो, फ्रेंड सर्कल कोकरेल संघाकडून खेळणारा खेळाडू त्याच तडफेने आजही या मैदानावर षटकार चौकारांची बरसात करताना आपल्याला पाहायला मिळाला। अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक पुरस्कृत केलं होतं रामा दळवी व लाडू दळवी घोटगे यांच्याकडून आणि अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरतोय वन अँड ओनली विथ द कॅप संतोष गवस समाधान 11 बेडशी। मी प्रसाद गोलम आपल्याला विनंती करतोय या ठिकाणी हे पारितोषिक रोख स्वरूपाचं पारितोषिक आहे ते या ठिकाणी संतोष गवस यांना प्रदान करावं। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले होते। 4 संघ काहीशा फरकाने पुढच्या फेरीमध्ये दाखल न होता या स्पर्धेला अलविदा करावं लागलं। या 4 संघांना या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आमच्या या दोडामार्ग तालुका लिजेंड्सच्या वतीनं या ठिकाणी सहभागी संघ म्हणून या ठिकाणी पारितोषिक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। श्री महेंद्र नाईक उद्योजक पिकोळे यांच्याकडून ही 4ही चषक पुरस्कृत करण्यात आले। पहिल्यांदा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय पार्टिसिपेट टीम वक्रतुंड वॉरियर्स दोडामार्ग सन्माननीय मनोजजी पारसेकर या संघाचे संघ मालक मी सन्माननीय थोरात साहेब आपल्याला विनंती करतोय या ठिकाणी आपण या ओतारी साहेब आपण या ठिकाणी या पारितोषिकाचं वितरण करावं। त्यानंतर दुसरा संघ मेलिसा वॉरियर्स गौरीश टोपले आपल्याला विनंती असेल या पारितोषिकाचं वितरण आपण करावं। मेलिसा वॉरियर्स संघाचा कर्णधार अथवा संघ मालक या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया आपण या चषकाचा स्वीकार करावा। मेलिसा वॉरियर्स संघ मालक त्यानंतर तिसरा संघ आहे ओम नमः शिवाय मेडे संघ संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय आपल्या बरोबर जे सहकारी उपस्थित आहेत ओतारी साहेबांचे सहकारी आपल्याला विनंती आपण या पारितोषिकाचं या ठिकाणी वितरण करावं। आणि मित्रांनो, या स्पर्धेत आम्हाला संघ हवा म्हणून अनेक जणांनी मागणी केली आणि सरतेशेवटी ज्यांनी अंतिम क्षणी ज्यांना संघ मिळाला ते बापू वॉरियर्स विरडी संघाचे संघ मालक या ठिकाणी उमेश साटेलकर उपस्थित आहेत। मी या ठिकाणी विनंती करतो राकेश महाजन आपल्याला या पारितोषिकाचं आपण वितरण करावं। मित्रांनो, इतर वैयक्तिक पारितोषिकांकडे वळण्यापेक्षा ज्या खेळाडूने आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकली या वयातही आपला फिटनेस कायम राखला त्याहीपेक्षा मित्रांनो मला सांगायला अतिशय
आनंद होईल. ज्या खेळाडूने ही स्पर्धा घोषित झाल्यानंतर ते आजच्या दिवसापर्यंत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अतोनात मेहनत घेतली आणि त्यासाठी हे विशेष पारितोषिक फिटनेस अबव 40+ पुरस्कर्ते श्री सिद्धेश उर्फ भैया पांगम, कृषी उद्यान पंडित कैलासवासी श्री सूर्यकांत देऊलकर यांच्या स्मरणार्थ मी भैया पांगम आपल्याला विनंती करतो या पारितोषिकाचं आपण वितरण करावं आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय एनी गेस वन अँड ओनली ज्याने अतिशय मेहनतीने या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बहुमोल असं योगदान दिलं. माऊली कळणे संघाचा कृष्णा नाईक या ठिकाणी फिटनेस अबव 40+ या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय. त्यानंतर स्पर्धेतील सर्वात जास्त चौकार ठोकणाऱ्या खेळाडूसाठी पारितोषिक चंद्रा ऐनोडकर यांच्याकडून हे आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख 500 रुपयाचं पारितोषिक, 511 रुपयाचं हे पारितोषिक आणि याचा मानकरी ठरतोय बापू वॉरियर संघाचा निरंजन उर्फ बिट्टू देसाई. या ठिकाणी मी विनंती करेन चंद्रा ऐनोडकर आपण या पारितोषिकाचं वितरण करावं. त्यांच्या संघाचे संघ मालक या ठिकाणी उमेश साटेलकर या पारितोषिकाचे स्वीकार करताना या ठिकाणी दिसत आहेत. बेस्ट बॉलर आणि घेऊन बेस्ट बॉलर आणि ते घेऊन कोण हो चेतनक बस. आता थेट पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळूया. प्रमोद गवस यांचा अतिशय मोलाचा वाटा या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. निश्चितपणे हे आम्हाला माहिती आहे, राजेश फुलारीला माहिती आहे, संदेश रेडकरला पण माहिती आहे, लवू खानोलकरना पण माहिती आहे. आता वैयक्तिक पारितोषिकांकडे निश्चितपणे वळूया. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक अतिशय चांगली गोलंदाजी बाबा मयेकर यांनी केली, अमित देसाई यांनी केली, संतोष गवस याने तर अक्षरशः कर्दन का फलंदाजीची गोलंदाजी केली. मात्र सरतेशेवटी अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्या वयाचा विसर समोरच्या सर्व खेळाडूंना पाडावा लावला तो फ्रेंड सर्कल संघाचा सुनील सणेकर हा या उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीचा मानकरी ठरतोय. चेतन चव्हाण आपल्याला विनंती असेल या पारितोषिकाचं आपण या ठिकाणी वितरण करावं. पत्रकार सुहास देसाई आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. मित्रांनो, फलंदाजीची चर्चा. यशवंत गवसने मारलेले षटकार, प्रमोद गवसने मारलेले 350 राहिले. मात्र षटकार चौकार या ठिकाणी अतिशय चांगली फटकेबाजी केली. संतोष गवसच्या बॅटमधून अनेक धावा निघाल्या. मात्र सरतेशेवटी या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचा मानकरी ठरतोय फ्रेंड सर्कल कोकरल संघाचा हिराकांत उर्फ लवू खानोलकर. चेतन चव्हाण आपल्याला विनंती असेल आपण या पारितोषिकाचं वितरण करावं.
लहू खानोलकर. मित्रांनो, दोडामार्ग तालुक्यातील हा एक स्टायलिश बॅट्समन. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट ज्याने अक्षरशः गाजवून सोडलं. कोकण रेल्वे दोडामार्ग संघाकडून खेळताना या खेळाडूनं आपल्या फलंदाजीची छाप सोडली असा लहू खानोलकर. बेस्ट फिल्डर अर्थात फायनलमध्ये मी एक कॅच पकडला होता, एक कॅच सोडला होता. कदाचित मला हे बक्षीस मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर क्षेत्ररक्षक बाबूसो 11 संघाचा यशवंत गवस बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत, आपल्याला विनंती असेल आपण या पारितोषिकाचं या ठिकाणी वितरण करावं. मॅन ऑफ दी सिरीज हे पारितोषिक देण्या अगोदर या स्पर्धेस रणरणत्या उन्हामध्ये ज्याने अतिशय चोख पंचगिरी केली, ज्याने अचूक निर्णय दिले, त्यामुळे ही स्पर्धा सुरळीत घडली गेली, त्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. पंच शिवराज परब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मी अरुण गोंडळकर आपल्याला विनंती करतोय आपण शिवराज परब मॅनपाम माझगाव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुढच्या वर्षी आमची क्रिकेट स्पर्धा आणि त्याही स्पर्धेसाठी आम्ही नक्की बोलावू आपल्याला. दुसरे पंच आमचे मित्र गजानन वराडकर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. मी या ठिकाणी संजय डुबळे आपल्याला विनंती करतो आपण यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो मित्रांनो, ज्या पद्धतीने तलाठी कार्यालयामध्ये 7/12 लिहिण्यासाठी तलाठी उपलब्ध असतो, त्या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावर सर्वांचा लेखाजोखा लिहिण्यासाठी गुणलेखक अर्थात स्कोरर या ठिकाणी उपस्थित असतात. आणि आमच्या या स्पर्धेसाठी अत्यंत सुंदर असं स्कोरिंग ज्यांनी केलं, ज्याला आम्ही लाडक्या नावाने गोलू या नावाने संबोधतो, ते नितेश गोळवणकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी राजा राणे आपल्याला विनंती आहे आपण या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा आणि कर्नाटक मध्ये माझ्याबरोबर समालोचनाची धुरा अतिशय सुंदर असे सांभाळणारे एक मंजूळ आवाज मराठीतील समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आमच्या जोडीला जय वीरू या नावाने ओळखलं जाणारे आमचे वीरू अर्थात गुरु चिटणीस आमचे समालोचक यांचा सन्मान करण्याची विनंती मी बाळानंद देसाई आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर यावं. त्याचबरोबर गुरु चिटणीस. मित्रांनो, याच्याबद्दल बोलायचं झालं, 5 महिन्यापूर्वी या माणसाला अटॅक आला. हा माणूस हॉस्पिटलमध्ये भरती झाला आणि अवघ्या 1 महिन्यावरती आमची क्रिकेट स्पर्धा येऊन ठेपलेली होती. हळदिवे साहेब या खेळाडूला
या माझ्या सहकार्याला बघण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. डोळ्यातून आमच्या अश्रूच्या धारा थांबता थांबेनात, हे ऋणानं बंद होते. आणि त्याच वेळी मी त्याला फक्त एकच साथ घातली, मला 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला तू माझ्याबरोबर क्रिकेटच्या मैदानावर आहे त्या सुस्थितीमध्ये पाहिजेत. आणि 23, 24, 25ला हा खडखडीत उठून माझ्याबरोबर 65 किलोमीटरचा प्रवास करून क्रिकेटच्या मैदानावर, आणि ही क्रिकेटची जादू प्रत्येक खेळाडूने आपल्या अंगामध्ये बाणवावी. सांगायचं तात्पर्य म्हणजे क्रिकेट काय काय घडू शकतं, काय काय घडवू शकतं. त्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील युवा समालोचकांची फळी आपल्याकडे भरपूर आहे. मात्र रात्री खांडोळ्याला नाईटच्या स्पर्धा करून सकाळी परत सर्वांच्या अगोदर याच मैदानावर येणारा आणि नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारा दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी येथील सुपुत्र समालोचक अतुल करपे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी अनिल हळदवी साहेबांना विनंती करतोय, या ठिकाणी या समालोचकाचा, युवा समालोचकाचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर मित्रांनो, ज्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हास्य फुलेल, ज्याच्या मधुर वाणीने समोरच्या हृदयालाही घर पडेल, असा आमचा सर्वांचा लाडका समालोचक, वयाने लहान पण कर्तृत्वाने महान ऋषिकेश पावसकर याचा या ठिकाणी सन्मान मी नरेश गवस आपल्याला विनंती करतोय, या युवा समालोचकाचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मित्रांनो, दोडामार्ग तालुक्यात अनेक लिजंड खेळाडू आहेत. आमच्या साटेली वेडशी गावामध्ये आहेत, प्रत्येक गावामध्ये आहे. मात्र घोडगेवाडी संघाकडून खेळणारे आमचे जवळचे मित्र, हार्मोनियम वादक, संगीत नाटक ज्यांच्या नसानसात भिनलेलं, ते आमचे जवळचे मित्र देविदास उर्फ बाळू बागेलकर यांचा या ठिकाणी आमच्या दोडामार्ग तालुका लिजंडच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येतोय. मी पत्रकार सुहास देसाई यांना विनंती करतोय की देविदास उर्फ बाळू बागेलकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर वीर हनुमान खानेळे संघाचा एक लिजंड खेळाडू, ज्याने आपला संघ दोडामार्ग तालुका आणि दोडामार्ग तालुक्याच्या बाहेर घेऊन जाणारे संजू गावडे, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. संजू गावडे. त्यांच्या वतीनं या ठिकाणी युसुफ खेडेकर या ठिकाणी हे पारितोषिक स्वीकारतील. या ठिकाणी मी रवींद्र आयरे यांना विनंती करतो या पारितोषिकाचं त्याने वितरण करावं. त्याचबरोबर गोडगे गावातील एक खेळाडू लाडू दळवी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी मनोज पारसेकर आपल्याला विनंती करतोय या खेळाडूचा आपण सन्मान करावा. हॅलो, हां, मी एका बेडशीट कार्यक्रमात. हां बरोबर, ठीक. गोयनाक पटेल. हां बरोबर, ठीक आहे, ठीक. त्याचबरोबर दयानंद लोंढे
ज्यांचे कव्हर मधून एक सुरेख फटके, घुटणात एक तमाशा देख अशा पद्धतीची फटकेबाजी करणारा बॅड बॉईज तिलारी संघाकडून खेळणारा खेळाडू आणि त्याचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या बांधागावचे सुपुत्र अभय नाईक यांना आपल्याला विनंती असेल आपण याचा या ठिकाणी सन्मान करावा. वयाच्या 55व्या वर्षी सुद्धा आज मैदानावर हा विजेत्या संघाकडून खेळताना तुम्हाला दिसला दयानंद लोंढे. त्यानंतर आज जरी शरीर यष्टी साथ देत नसली तरी 20 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असं मैदानामध्ये वावरणं या ठिकाणी पाहायला मिळालं. गोडगेवाडी संघातील महेंद्र करमळकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी सन्माननीय सुनील धुरी साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या खेळाडूचा सन्मान करावा. त्याचबरोबर जो खेळाडू सलामीला गेल्यानंतर 10 षटकांच्या सामन्यामध्ये पाटील सर 10 षटकांच्या सामन्यामध्ये 9व्या षटकामध्ये बाद होऊन परत यायचा आणि त्या 15 वर्षाच्या कालामध्ये आम्हाला फक्त 3 वेळा बॅटिंग मिळायची असा एक स्टायलिश खेळाडू ज्याला राहुल द्रविड आता म्हटलं जात असेलही कारण त्यावेळी जर यूट्यूबचा जमाना असला असता तर निश्चित तुम्हाला त्यांची रेकॉर्ड आम्ही दाखवली असते. दामोदर बेडशी संघाचा विवेक भिसे या ठिकाणी त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विवेक भिसे या ठिकाणी आपण यायचं आहे. मी या ठिकाणी गौरीश वेटे आपल्याला विनंती करतो या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. एक खेळाडू एक लिपिक हस्ताक्षरामध्ये कॉम्प्युटरलाही मागे टाकेल ज्याच्याशिवाय बेडशीतील आमचे सांस्कृतिक असो सामाजिक असो कार्यक्रम अपूर्ण असतात. दामोदर बेडशी संघामध्ये खेळताना एक चहलकदमी आपण म्हणतो अर्ध्या पिचवरती जाऊन मग तो फास्टर असो किंवा स्पिनर असो त्याला कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या वरून षटकारासाठी पिटाळणारा ऑलराऊंडर तेज गोलंदाज विकेट किपर असे अनेक पदव्या धारण केलेला माझा जवळचा मित्र निलेश तळणकर दामोदर बेडशी संघाचा या ठिकाणी मी प्राध्यापक शिरोडकर सरांना विनंती करतोय निलेश तळणकर याचा या ठिकाणी सन्मान करावा. धन्यवाद सर. जुन्या काळामध्ये आपण अनेक क्रिकेटचे सामने बघितले त्यावेळी जमिनीलगत चेंडू खेळले जायचे. षटकार क्वचित बघायला मिळायचा चौकारच बघायला मिळायचे आणि दामोदर बेडशी संघामध्ये असा एक खेळाडू होता गोलंदाज कुठलाही असो कितीही क्षेत्ररक्षक तुम्ही ऑफ साईडला लावले तर त्यांच्या मधून चेंडू सीमापार भेदण्याची ज्याच्याकडे कला तो दामोदर बेडशी संघाचा अँथोनी फर्नांडिस त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी या ठिकाणी राजा राणे यांना विनंती करतोय आपण या खेळाडूचा सन्मान करावा. पोलीस कर्मचारी राजा राणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर ज्या खेळाडूने या स्पर्धेत खेळण्यासाठी आटापिटा जीवाचा आटापिटा केला सर्व संघ मालकांना या ठिकाणी फोनाफोनी केली मात्र आमच्या बरोबरीने ज्याने क्रिकेटमध्ये योगदान दिलंय त्याचबरोबर ज्याने अतिशय सुरेख असं आम्हाला मदत पण केलं मित्रांनो नेहमीच पडद्याच्या पाठीमागे राहणारा दामोदर बेडशी संघाचा आणखी एक खेळाडू मनोज गोलम याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.
बाळू आयरे आपल्याला विनंती असेल आपण या खेळाडूचा सन्मान करायचा. त्यानंतर ज्याने क्रिकेट स्पर्धेत सहभागी भरपूर वेळा घेतले मात्र नावलौकिक थोडासा कमी राहिला, मात्र ज्याच्या मनामध्ये रक्तामध्ये क्रिकेट विणलंय असा आमचा जवळचा मित्र, ज्याच्यावर अनेक वेळा आम्ही गल्ली क्रिकेट खेळलो, चांद साहेब चांद याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी राकेश महाजनाला विनंती करतोय की तुम्ही त्याचा सन्मान करावा. पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी ₹555 चांदसाब चांद यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. चला मित्रांनो, आता जाऊया पुढच्या पारितोषिकाकडे. नगराध्यक्ष चेतन सुभाष चव्हाण पुरस्कृत मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेत ज्याने खोऱ्याने धावा ओढल्या, फलंदाजांचा कर्दनकाठ ठरला, नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण झेल टिपले गेले, तो समाधान 11 संघाचा संतोष गवस या स्पर्धेतील ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. मी या ठिकाणी चेतन चव्हाण, डॉक्टर पाटील, मनोज पारसेकर, बाळू आयरे आपल्याला विनंती करतो या मोठ्या चषकाचं आपण वितरण करावं. मॅन ऑफ द सिरीज एक फोटो या ठिकाणी या संतोष गवस मॅन ऑफ द मॅचचा, मॅन ऑफ द सिरीज. या स्पर्धेतील उपांत्य फेरीमधील पराभूत संघ बाळानंद देसाई थोडेसे नाराज झालेत, कारण अतिशय चांगलं प्रदर्शन त्यांच्या खेळाडूंनी केलं होतं. बलाढ्य संघावरती मातही त्यांनी केली होती. मात्र मित्रांनो, क्रिकेट हा हार जीतचा खेळ असतो. मी कायम म्हणत असतो, आज का हिरो कल झिरो, कल का झिरो परसो फिर हिरो. आणि तेच क्रिकेटमध्ये. आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघासाठी रोख ₹2,500 आणि त्याचबरोबर आकर्षक अशी ट्रॉफी उद्योजक खरपाल गोवा येथील नरेश आत्माराम गवस आणि सेमी लुझरचा पहिला संघ या ठिकाणी माऊली कळणे. आणि मी नरेश गवस यांना विनंती करतोय या पारितोषिकाचं त्यांनी या ठिकाणी वितरण करावं. माऊली कळणे संघाचे खेळाडू आहेत, त्यांनी या, जे खेळाडू असतील त्यांनी या लवकर. पुढच्या वर्षी नव्या जोमाने नव्या तयारीने माऊली कळणे संघ या मैदानावर उतरेल. त्यानंतर उपांत्य फेरी, नरेश गवस आपण थांबा. उपांत्य फेरीतील पराभूत दुसरा संघ फ्रेंड सर्कल कोकरल. हेही पारितोषिक नरेश आत्माराम गवस उद्योजक खरपाल गोवा यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं. अतिशय सुरेख अशी सुरुवात, धमाकेदार सुरुवात या संघाने केली. ज्या संघाकडे संभाव्य स्पर्धेचा विजेता म्हणून ओळखला जात होता, तो संघ उपांत्य फेरीमध्ये मात्र पराभूत झालाय. त्याचबरोबर पुढच्या वर्षी आपल्या दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू लागतील ते पुरस्कृत केले जातील मनोज गोलम यांच्याकडून. आता भव्य दिव्य अशा बक्षिसांकडे वळूया. स्पर्धेतील उपविजेता संघ कैलासवासी समाधानी भिकाजी महाजन यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आणि आकर्षक अशी चषक. आणि मित्रांनो, काय संयोग पहा,
पहिल्याच वर्षी ज्यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केलंय त्यांच्याच संघाला हे पारितोषिक या ठिकाणी अंतिम सामना जसा व्हायला हवा तसा झाला। तिन्ही सामने अतिशय चुरशीचे झाले आणि या ठिकाणी उपविजेता संघ ठरतोय समाधान 11 बेडशी। मी सर्व मान्यवर या ठिकाणी विनंती करतोय जे डॉक्टर जगदीश पाटील, रवींद्र आयरे, त्याचबरोबर पुढच्या वर्षी जी क्रिकेट स्पर्धा होणार आहे त्या दिवशी 2 दिवस जो होणारा भोजनाचा खर्च तो ओम नमः शिवाय ट्रॅव्हल्सचे मालक प्रशांत गवस आणि प्रवीण गवस हे पुरस्कृत करणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आता अंतिम विजेत्याला बक्षीस प्रदान करण्यापूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो पर्व दुसरे दोडामार्ग तालुका लिजेंड्स 2025 असेल। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 25,555 बाळू आयरे यांच्याकडून पुरस्कृत, द्वितीय 15,555 गौरीश टोपले यांच्याकडून पुरस्कृत, तृतीय व चतुर्थ बक्षीस चांदसाब चांद 5,555 यांच्याकडून पुरस्कृत, जेवण या ठिकाणी प्रशांत गवस, प्रवीण गवस यांच्याकडून पुरस्कृत आणि लागणारे चेंडू मनोज गोलब यांच्याकडून पुरस्कृत। आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ठरतोय याच पहिल्या पर्वाचा विजेता ठरतोय प्रथम क्रमांक रोख रुपये 20,000 या ठिकाणी रवींद्र उर्फ बाळू आयरे पुरस्कृत आणि चषक राकेश महाजन पुरस्कृत आणि या स्पर्धेचा विजेता ठरतोय बाबूसो 11। या मैदानावरती अबाव 45 चे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया थांबा। या ठिकाणी 10 मिनिटांनी कृपया तुमचं काम आहे। 45 वर्षावरचे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया थांबा। या ठिकाणी दोडामार्ग तालुका लिजेंड्स पर्व पहिले सर्व दात्यांचं या ठिकाणी पुनश्च आभार। रवींद्र उर्फ बाळू आयरे आपलं सहकार्य याही पुढे आम्हाला असंच लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना। आपण दिलेल्या या सहकार्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार। सर्व मान्यवरांचे आभार। आपण आपला व्यस्त वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा एकदा याच मैदानावर भेट येईल दोडामार्ग तालुका लिजेंड चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व दुसरे या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने। तोपर्यंत टाटा, गुड बाय, खतम।